नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आमच्या जुन्या घरात आलेलो आहोत. आहे ना बाबुली? कुठे गेली रे? ही बघा कुठे गेली रे? बघा बघा बघा. आणि गेलेला आहे बाथरूममध्ये. हे उंदुडी काय करी इथे राहायचं आपण? हे बाबुली, हे घुस 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 याला चाव घुस याला चाव 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 घुस चाव घुस चाव घुस 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 घुस. एक गाबरली, एक पोंगी गाबरली 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 गाबरली. तर मित्रांनो, फायनली बरेच जण मला सारखी कमेंट होती की चांगल्या घरासमोर तुम्ही झोपडं का ठेवलं आहे अजून. आता माझी जी फॅमिली होती त्यांना माहिती होतं की आम्ही काढणार तर आहोत झोपडं, पण आमचं सामान होतं आणि शिफ्टिंगचं काम चालू होतं, त्यामुळे वेळ मिळत नव्हतं. तर फायनली आजच्या दिवशी आम्ही ते आता झोपडं उघडायला घेतोय. आता आजच्या दिवसात पूर्ण होतोय का नाही काय माहीत नाही, कारण वेल्डिंग वगैरे मारलेली आहे लोखंडांना, असंच नाही आहे ते. आणि थोडंफार सामान आहे इथं, तर ते पण अजून घेऊन जायचं आहे बाहेर. तर असं तर आम्ही आता थोडं थोडं काढायला घेतो, कारण इथं आता मैदान आहे आणि होळी पण जवळ आले. इथं होळीसुद्धा करतात, म्हणून सगळं आता थोडं थोडं आम्ही आता हे करून घेतो. जसं शक्य होईल तसं काढतो, त्यामधलं सामान काढतो आणि थोडं थोडं खोलायची कामं सुद्धा करतो. तर बघा अजून एवढं सामान पडलंय, छोटूक मोठूक पडलेलं आहे. त्यातलं काय 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 घ्यायचंय मला ते आता मी घेते आणि मग बाकीचं देते फेकून. अरे हुक आहेत ना, हुक कापायचं कशाला बाहेरून? हे नाही काही संबंध नाही, पहिलं वरचं उतरवायचं, डोक्याने काम. तर माझा भाऊ पण आलेला आहे, हा रवींद्र भोसले. तो पण मला मदत करणार आहे. बिचारा तो प्रत्येक वेळी इथंच असतो बरं का. त्या दिवशी यालाच टायगर चावला बरं का. हां, तर वरचे पहिले पत्रे काढायचं असं त्यांचा प्लॅन चाललाय. तर चला मित्रांनो करून घेते, कारण टायगरच्या बाप्पाने सांगितलं पटापट हे आवरून दे मला, सगळे हे खाली करून दे. परत काय ते पडलं झडलं की ते तसं खाली जाईल राहून, म्हणून तर करून घेते, मग नंतर तुम्हाला दाखवते. ओके आहे ना बाबुली? काम करायची का नाही? आणि इकडे बघा आपलं हे शिडीचं थोडंसं प्लास्टर राहिलेलं ना, तर एक मिस्त्री काका आलेले त्या दिवशी. हे आपल्यांपैकी नाहीत, म्हणजे आपले जे काम करत होते ते नाहीत, हे काका दुसरे आलेले आहेत. तर हे आपले मिस्त्री काका नवीन आहेत, पहिले होते त्यांपैकी नाही, ते सगळे गेले. आता हे शेवटचे, म्हणजे प्रत्येक जण आहेत, कोण ना कोण सगळ्यांनी या घरात थोडं 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 असं श्रमदान आम्हाला दिलेलं आहे ना. वेल्डर गेले काका पळून. वेल्डर काका बोलले आजच्या दिवस आराम करू द्या, मग नंतर उद्या येतो. म्हणलं ठीक आहे चला. चला मित्रांनो, मी पहिले पटापट काम करून घेते. आणि हा पोरगा काय ऐकायला तयार ना, मध्ये 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 तरपडतोय. चल घरात, हो घरात, नाही तर मग घरात चल म्हणलं की एक कोपरा धरली. लवकर निघ घरात, निघ घरात, निघ. पाय बघायचे किती गंदे झालेत. मला मिस्त्रींना चहा पण बनवायची अजून है ना. एक बिगारी एक मिस्त्री काका आहेत. हां, तुम किधर राहते हो? भटवाडी मधला आहे, रामजीनगर. अच्छा, रामजीनगर मधलं आहे. आणि ते काका ते असलप्यातले आहेत असं. तर चला. तर मित्रांनो, वेळ आहे दुपारची आणि दुपार झाले बघा. तर इथं फक्त आतापर्यंत आपल्या झोपडीचं छतच काढून झालेलं आहे हा बघा. आणि ह्या पोरला कोणी सोडलं आता? डोक्यात पडेल टायगर, चल बाहेर, चल बाहेर लवकर. हे बघा लोखंड काढतायत आपले, हे ना, हे बघा लोखंड काढतायत. आमचा मामा आलाय आणि इकडे आपलं कोब्याचं काम चालू आहे. राहुल इकडं पेंटिंगचं करतोय, बादल्या धुतोय. आता त्याला दुसरे कलर बनवायचेत ना, म्हणून त्यांनी बादल्या सगळ्या धुवून घेतल्या. आणि तिकडे ते आपले मिस्त्री काका कोब्याचं काम करतात. आपली झाडं वगैरे व्यवस्थित असं राऊंड करून घेतलं सगळ्या साईडने. त्यांना सांगितले सगळ्या झाडांना असं राऊंड करून घ्या, म्हणजे पाणी पण व्यवस्थित त्यात मुरल. आहे ना काका? सगळ्या झाडांना करा, नंतर तिकडून पण करा त्या साईडनी तुमचा कोबा झाल्यावर. तर बघा हे असं व्यवस्थित करून घेतलं. चाललंय त्यांचं. आपला बिगारी आहे. नाव काय सांगितलेलं? सिंकू. सिंकू, याचं नाव पहिल्यांदाच मी ऐकला, सिंकू. तेरी बहीण पिंकू, तेरा नाम सिंकू. सिंकू. तर तो पण बिचारा चांगला आहे. आपल्याला जेवढे भेटत यूपी बिहार, यूपी हाँ, यूपी वाले सब लोग अच्छे रे, बहुत अच्छे. हे बघा अशी वेल्डिंग मारले, तोडायला एवढं त्यांना हार्ड जात आहे ना सगळं झोपडा. असं नाही आहे की एक धक्का मारला
आणि झोपडं लगेच निघालं तुटून. तसं नाही आहे, खूप हार्ड जाते कारण वेल्डिंग मारलेली होती पूर्ण आणि ती वेल्डिंग आता निघाणं. तर ग्राइंडरनी चाललं आहे त्यांचं कट करायचं काम. बांधायलाच आम्हाला 7 दिवस गेलेले ते झोपडीला. तर तोडायला किती दिवस जातील ते एका दिवसात होईल, पण ते कसं वेल्डिंग आहे ना म्हणून. आता तर आम्हाला जेवायचं आहे मित्रांनो. जेवण वगैरे झालं आहे, जेवायचं आहे. माझा पोरगा आत्ताच जाऊन कलर वगैरे घेऊन आला आहे. ॲपेक्सचा आउटसाईडचं कलर आपल्याला भिंतीला मारायचं आहे. आता आतलं सगळं झालेलं आहे, आता आउटसाईडचं राहिलेलं आहे. मग प्लास्टिक पेंट लागतो तिथे, तो आला आहे आता सुमित घेऊन. आता त्याला जेवून घेतो. बाबल्याला यांनी सोडलं कशाला काय माहिती, कशाला सोडायचं रे तू? तुला कोणी सोडायला सांगितलेलं? हा येतोय का बघतो, बघ येतोय का? हा बघ, 1 मिनिट बघ, तिथं बसून घेतलं बघ. बघा तो तुमचा टायगर बघा. हा घे, आलाय म्हणतो. हजेरी लावली, आता चाललो परत. असा करेल आणि परत निघून जाईल. बसव त्याला खाली, बसून घे, सोडू नको त्याला. हा बस तिथं बस, केस उडताय, जेवायचंय. चला रे जेवून घ्या सर्वांनी. मित्रांनो हा बघा माझा बाबल्या इकडे बसलेला आहे. बाबल्याला धुवायचे, पण बाबल्याचा धुवायचा प्रॉब्लेम झाला आहे. इथे पाणी आता टाकू शकत नाही कारण इकडे आपला ओटा झालेला आहे बघा मस्तपैकी. तुम्हाला दाखवते मी पुढं जाऊन जरासा. काय कर, इथंच बस, लगेच जाऊ नको, इथंच बस, ओट्याच्या खाली उतरायचं नाही. हे बघा इथून रस्ता बंद केला आहे आणि या मस्त आता पायऱ्यांना सिड्यांना सगळं प्लास्टर मारून झालं आहे आणि इथून पण छानपैकी असा ओटा बनवला आहे बघा मस्त. आता ही माती काही येणार नाही खाली आणि सगळं झाडांना पण तिथून असं गोल गोल राऊंड बनवून घेतलं आहे असं आहे ना. आणि आपला झोपडं बघा, झोपडं ओळखीच येत नाही, आता सगळं काढलं. फक्त इकडून थोडेसे पत्रे राहिलेत काढायचे एक साईडचे. तर या कोब्यामुळे काढता नाही आलं, कोबा बनवलेलं ना, तर त्यांना उभं राहता येत नव्हतं इथं म्हणून. तर इथून आता हे उद्या सकाळी ते काढून टाकतील, मग हे मोकळं झालं इकडचं सगळं आहे ना. इथं आमची मोरी होती बघा, इथलं टॉयलेट पण काढलं, आमचं बाथरूममधलं नळ पण तिथंच आहे. सगळी आठवण राहिली. बेडसुद्धा इथंच आहे, बेड काढला ना, बेड गावी न्यायचं आहे, म्हणजे सोफा कम बेड. थोडंसं सामान आहे ते पण गावी न्यायचं आहे. हा एवढा माकला आहे ना मातीमध्ये, काय सांगू तुम्हाला, इतका माकला आहे. आणि आज बघा आपल्या लाईटी बघा सगळ्या चालू झाल्यात, बाहेरच्या लावलेल्या आहेत, चालू झालेल्या पहिल्याच, तर आता लावलेलं आहे तिथं. आहे बघा सगळी निळी लाईट पाय तोंडावरच येते हे ना. तर वरती कॅमेरावाले आले आणि कॅमेराचं सेटअप चालू आहे, कॅमेराचं सेटअप चालू आहे लावायचं. वरून सगळे बोलले वरून लावूया आपण, म्हणजे सगळा फोकस येईल खाली व्यवस्थित, म्हणजे सगळं कॅप्चर होईल कॅमेऱ्याचं. काल कॅमेरे काढलेले तर आता ते लावतायत, फिटिंग करतायत, कारण आपलं सामान वगैरे बरंच बाहेरच आहे म्हणून लगेच म्हटलं लावून घ्या म्हणून असं आलेत ते. तर असं तर इथं आता काही धुवू शकत नाही आम्ही, कारण ना इथं बघा सुजल तुझा फोन आलेला. तर इथून आहे ना हे सगळं आता पाणी याच्यावरच जाईल. मग एवढं धुतलेलं बनवलेल्याचं काय फायदा नाही. मग म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस काही ना काय. बघा माझं इथं सगळं काम पण तसंच पडलं आहे, सगळं जे निघालं काय काय ते घ्यायचं आहे मला धुवून घासून सगळं. आता मित्रांनो हे बघा असं असतं, मी डायरेक्ट वस्तू कोणती घरात नेते, कारण ही धूळ वगैरे पडलेली आहे. ते छोट्या छोट्या चटई आहेत तर त्यासुद्धा घ्यायच्यात. एक माणूस बसेल एवढी चटई आहे, त्या पण घासून धुवून घेणार मी. आणि हा इकडे घुशींचा वास घेतो आहे. तर इथं थोडंसं राहिलं आहे, तर इथून पण ना म्हटलं त्या मिस्त्रीला थोडंसं कोबा करून दे मला. तर तो मिस्त्री बोलतो आहे की नाही तुमची रिक्वायरमेंट फक्त एवढीच होती तेवढीच होती. म्हटलं जाऊ दे चला, काका होते बिचारे दमले ते पण दिवसभर, म्हटलं जाऊ दे नका, आम्ही घेईल दुसऱ्याकडून उद्या करून. तर त्यांच्याकडून दुसऱ्याकडून करून घेईल आता, जाऊ दे. तर टायगरला मी रॉयल कॅनिन मागवलं आहे, 3 महिने झाले असतील बहुतेक, त्याला काहीच नव्हतं. मग ही आज मी ॲमेझॉनवरून मागवले रॉयल कॅनिन, डायरेक्ट 4 किलोची मागवले. तर आता टायगर सारखा येतोय आणि याचा वास घेतोय. टायगर तुझी रॉयल कॅनिन कुठं आहे, मला दाखव. या कुठं आहे तुझी रॉयल कॅनिन, कुठं आहे? इथं आहे काय? ही तुझी रॉयल कॅनिन आहे ही काय? ही तुझी आहे? तुझी नाही, ही मी खाणार आहे, मी खाणार आहे. तुला नको ना, पाहिजे तुला? देऊ दादाला, देऊ का दादाला देऊ? तुला खायची आहे
तुला खायची ही सारखा येते आणि ते वाज घेते. त्याला खूप दिवसाआधी आज खायला चांगलं मिळणार आहे ना. अरे नाचा नाचा बघा, बाहेरून येतोय असा आणि असा उड्या मारतोय, इकडं तिकडं नाचतोय. एवढी लादी परत पुसली. आणि हे बघा मित्रांनो, सगळं पसारा तर झोपडीतलं जे जे आणलंय, जे जे आम्ही मशिनरी विकत घेतलेल्या त्या सगळ्या आता व्यवस्थित एकदाच काय करणार, काम झालं ना की मग सगळ्या एकत्रित पॅकिंग करून मग ठेवून द्यायच्यात त्या. म्हणून आता सध्याला लागतंय सारखं सारखं काही ना काही लागतंय म्हणून ते तसेच ठेवलेत. तर सगळं काम झालं की एकत्रित सगळं बांधून व्यवस्थित ठेवून द्यायचं. मग हा इथला पसारासुद्धा सगळा कमी होऊन जाईल. त्यामुळे राहिलं असंच. तर असं थोडा थोडा पसारा आहेच, काही ना काही चालूच आहे. इथे पण कपडे बरेच असे पडले ते बघा. आणि पाणी काय आता रात्रीचं आला नाही, थोडंसंच आलेलं तर गेलं, प्यायचं भरलं आणि गेलं. आणि या पोराला सारखं येतोय रॉयल कॅनिन बघतो. रॉयल कॅनिन खायची, कोणाला खायची? हां बसा, तिथंच बसून घ्या, बसा मस्त मस्त बसा. चला मित्रांनो, माझ्या भाकऱ्या व्हायच्यात अजून. आणि आता केली उसळ, फक्त भाजीला पण काहीच नव्हतं. मग फक्त मटकी भिजत घातलेली, तिची उसळ केली, अंड्याची भुर्जी बनवली. आता भाकऱ्या करते, भात घातलेला आहे. तर असं जेवायचं आहे. खूप कंटाळलो आज पण आम्ही दिवसभर. काम किती करतोय पण ते काय कमीच व्हायला तयार नाही. आता आलं आहे, थोडंसं राहिलं पेंटिंगचं राहिलेलं आहे. आउटसाईडची मोठ्या मोठ्या भिंती राहिलेल्या आहेत. ते पेंटिंगचं झालं की मग संपलं. आता जसं थोडं लावतोयच, असं चाललं आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, हाईप अँड सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.